चला तर आज बनवूया महाराष्ट्रातील पारंपरिक डिश म्हणजेच पुरणपोळी। स्वादिष्ट अशी पुरणपोळी, मऊ सूत खमंग अशी पुरणपोळी। चला तर पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया। ही पहा रेसिपी। इथे मी चना डाळ घेतलेली आहे। इथे मी 2 ग्लास चना डाळ घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घेऊया। चला तर आता आपण डाळ शिजवून घेऊया। इथे मी पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला, मीठ, मिरची किंवा तेल पण नाही घेतलेला आहे। थोडीसं उकळून देऊया। आता आपण कुकरचं झाकण लावून घेत आहोत। 3 शिटी घेणार आहोत आपण। इथे आपली 3 शिटी झालेली आहे। बघा किती सुंदर डाळ शिजलेली आहे। चला आता पुरणाच्या चाळणीत आपण चाळून घेऊया। हे चाळलेलं पाणी आपण आमटीसाठी घेणार आहोत। त्यात थोडी डाळ पण ॲड करणार आहोत। इथे डाळला आपण छान प्रकारे मॅश करून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत। इतकं आपल्याला बारीक करायचं आहे। इथे मी अर्धा वाटी तूप घेतलेला आहे। पाहिजे असेल तर तुम्ही तूप वाढवू पण शकता। छान तूप गरम झालेलं आहे। इथे आपण पुरणाचं सारण ॲड करत आहोत। छान प्रकारे एकजीव करून घेणार आहोत। इथे मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे। पाहिजे असेल तर तुम्ही 2 वाटी पण साखर घेऊ शकता। छान प्रकारे एकजीव करून घेऊया। बघा इथे पाणी सुटत आहे। छान प्रकारे पुन्हा एकदा आपण एकजीव करून घेणार आहोत। आपल्याला घट्टसर असं करायचं आहे पुरण। अजून आपलं पुरण झालेलं नाही आहे। इथे मी 1 वाटी इलायची घेत आहे। वाटलेली बडीशोप छान प्रकारे मिक्स करून घेणार, एकजीव करून घेणार आहोत। इथे मी जायफळ घेतलेला आहे। थोडं जायफळ घ्यायचं आहे वाटून। छान प्रकारे मिक्स करून घेऊया। आता आपण आमटीला सुरुवात करूया। इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। छान प्रकारे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। जोपर्यंत त्याचा लालसर कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला तळायचं आहे। मी खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे। छान प्रकारे मिक्स करून घेऊया। हिरवी मिरची, काळे मिरे आणि कोथिंबीर मी भाजून बारीक कूट करून घेतलेला आहे। कढीपत्ता पण आपण तळून घेणार आहोत। त्याचबरोबर लाल तिखट, हळद, काळा मसाला, प्रवीण मसाला, काश्मीरी लाल तिखट छान प्रकारे आपण तळून घेणार आहोत। जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत तळणार आहोत। आपली स्वादिष्ट अशी आमटी तयार होणार आहे। इथे मी आमटीचं थोडं पाणी ॲड करत आहे। थोडी पाणीला उकळी येऊन देणार आहोत आपण। इथे आपण पूर्ण आमटीचं पाणी ॲड करत आहे। छान प्रकारे मिक्स करून घेऊया। इथे मी थोडं अजून पाणी ॲड करत आहे। छान प्रकारे मिक्स करून घेऊया। बघा आपली किती सुंदर आमटी तयार झालेली आहे। किती छान वाटत आहे। आमटीला उकळी आलेली आहे। चला आता आपण ओवा टाकूया। छान प्रकारे मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर मी थोडं मीठ ॲड करत आहे। तुम्हाला सांगणंच राहून गेलं की मी हिरव्या मिरचीमध्ये मीठ पण टाकलेलं होतं, त्यामुळे मी कमी प्रमाणात मीठ घेतलेलं आहे। चला आता आपण बघूया पुरण कसं झालं आहे आपलं। बघा आता आपलं पुरण होत आलेलं आहे। बघा किती जाडसर गडद झालेलं आहे। पुरणाला आपल्याला 45 मिनिटापर्यंत गॅसवरच ठेवायचं आहे। फुल फ्लेमवर ठेवायचं आहे किंवा तुम्ही
कमी फ्लेममध्ये पण ठेवू शकता, पण असं आपल्याला गडद होऊन द्यायचं आणि खाली लावून द्यायचं नाही आहे. चला आता आपण पुरणपोळी बनवूया. इथं मी पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात पुरणाची लाटी घेणार आहे. छान प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. बघा आपल्याला जास्त जोर पण द्यायचा नाही आहे, एकदम हळूहळू आपल्याला लाटायचं आहे. किती छान पुरणपोळी वाटते बघा. असं वाटतं नाही लगेच खाऊन घेऊया. बघा तर किती सुंदर अशी पुरणपोळी बनलेली आहे आपली. चला मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवणार आहे पुरणपोळी कशी बनवायची आहे. महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे पुरणपोळी बनवल्या जातात. कोणी तेल टाकतं, कोणी मीठ, पण ही प्रॉपर महाराष्ट्राची पुरणपोळी रेसिपी आहे. तुम्ही महाराष्ट्रातील ऑथेंटिक रेसिपी बघत आहात. पूर्ण थाल, महाराष्ट्रीयन फेमस थाल बघत आहात पुरणपोळीची. ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या घरी. हो, त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा.